त्या रात्री जे घडलं ते विज्ञानाने कधीच समजावता येणार नाही, कारण त्या गावात स्वतः हनुमंत आले होते, पण कोणालाच दिसले नाहीत. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात रोहित नावाचा एक मुलगा राहत होता. रोहित खूप गरीब होता, पण त्याची एक गोष्ट खूप खास होती, त्याची हनुमंतावरची अढळ श्रद्धा. दर मंगळवारी तो मंदिरात जाऊन हनुमान चालीसा म्हणायचा. लोक त्याला वेडा म्हणायचे, पण रोहित म्हणायचा, माझे हनुमंत मला कधीच सोडणार नाहीत. एक दिवस गावात मोठं संकट आलं. गावात एक भयानक आजार पसरू लागला. लोक एकामागोमाग एक आजारी पडू लागले. डॉक्टर आले, औषधं दिली, पण काहीच उपयोग होत नव्हता. गावात भीतीचं वातावरण पसरलं. रोहितची आई देखील त्या आजाराला बळी पडली. ती खूप आजारी होती. रोहित रडत रडत मंदिरात गेला आणि हनुमानाच्या मूर्तीसमोर बसून म्हणाला, हे देवा, माझ्याकडे काहीच नाही, फक्त तू आहेस, माझ्या आईला वाचव. त्या रात्री रोहित मंदिरातच झोपला आणि मध्यरात्री त्याला एक विचित्र आवाज ऐकू आला. घाबरू नकोस बाळा. रोहितने डोळे उघडले, पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त एक तेजस्वी प्रकाश आणि हनुमानाच्या मूर्तीवरून एक फूल खाली पडलं. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित उठला आणि त्याला मंदिराच्या मागे एक औषधी वनस्पती दिसली. त्याला काल रात्रीचा आवाज आठवला. तो लगेच ती वनस्पती घेऊन आला आणि गावातील वैद्याला दिली. वैद्याने त्या वनस्पतीचं औषध बनवलं आणि आश्चर्य म्हणजे लोक बरे होऊ लागले. रोहितची आई देखील बरी झाली. संपूर्ण गावात आनंद पसरला. पण एक प्रश्न सगळ्यांच्या मनात होता, ही वनस्पती कुठून आली? रोहित फक्त हसत म्हणाला, माझ्या हनुमंताने दिली. लोकांना सुरुवातीला विश्वास बसला नाही, पण जेव्हा त्यांनी मंदिरात जाऊन पाहिलं तेव्हा मूर्तीच्या पायाशी तेच फूल पडलेलं होतं आणि संपूर्ण मंदिरात एक दिव्य सुगंध पसरला होता. आणि त्या दिवसापासून गावातील प्रत्येक माणूस हनुमानावर विश्वास ठेवू लागला आणि रोहितला लोक वेडा नाही तर हनुमंताचा खरा भक्त म्हणू लागले. श्रद्धा खरी असेल तर हनुमंत कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या रूपात तुमच्या मदतीला नक्की येतात. तुमची जर मनापासून श्री हनुमंतावरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा आणि तुमच्या एखाद्या रामभक्त किंवा हनुमान भक्त मित्रासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.